भोंदू अशोक खरातच्या मालमत्तांवर ईडी आयकरची छापेमारी. नाशिक, शिर्डी, पुण्यासह 13 ठिकाणी झाडाझडती. खरातच्या तृप्तबाला बंगल्यात 16 तास झडती. समता पतसंस्थेमध्ये 12 तास ईडीकडून झाडाझडती. भोंदू खरातच्या 100 खात्यांची चौकशी. शाखेचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांची चौकशी. अशोक खरातला गुरुस्थानी मानणाऱ्या रुपाली चाकणकरांच्या बहिणीची मुलासह तब्बल 8 तास चौकशी. समता पतसंस्थेमध्ये कुठलीही खाती उघडली नाहीत. सही बनावट असल्याचा प्रतिभा चाकणकरांचा दावा. कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी एचआरला 2 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपी आणि एचआर अश्विनीमध्ये 78 मेल आणि 22 कॉल. सुनावणीवेळी धक्कादायक माहिती समोर. बच्चू कडू यांना न्यायालयाचा मोठा दिलासा. न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर. आमदार प्रवीण तायडेंच्या चुलत भावाला जीवे मारण्याचा बच्चू कडूंनी कट रचल्याचा होता आरोप. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती. भीम अनुयायांकडून राज्यभर आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन. तर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन करणार. इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकालाही युद्धाची झळ. तांबे आणि सीएनजीच्या टंचाईमुळे स्मारकाचं काम वर्षभर लांबण्याची शक्यता. देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. जून ते सप्टेंबर दरम्यान 92% पाऊस बरसणार. प्रशांत महासागरात एल निनोच्या सक्रिय होण्याची शक्यता. हवामान विभागाच्या अंदाजानं चिंता वाढली. राज्यात 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. उन्हाचा पारा 45 अंशांवर जाण्याची शक्यता. तर अकोल्यामध्ये काल मोसमातील सर्वाधिक 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आखातातील युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता. होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रणावरून अमेरिका इराणमध्ये चढाओढ. तर युद्धविराम कधीही संपुष्टात येऊ शकतो. इस्रायलच्या धमकीनं टेन्शन वाढलं.